मागील भाग 2 मध्ये आपण बघितलं की बाबांनी घड्याळात पाहिले तेव्हा दवाखान्यात मनूला ऍडमिट करून 4 तास झाले होते. काही लोक बाबांकडे घाईने आले, परंतु ते बाबांशी बोलायला घाबरत होते. कारण बाबांनी भगवान बाबा हनुमानजींची प्राप्ती केली असून त्यांच्या शब्दांत महानुशक्ती आहे. ते स्वयंसिद्ध आहेत हे त्यांना माहीत होते. तरी पण हिम्मत करून ते बाबांकडे गेले. बाबा त्यांना घाईने येताना पाहून रागावले आणि म्हणाले, मला माहीत आहे. तुम्ही मला काहीही सांगू नका. आणि त्यांनी त्यांना हात हलवून सांगितले की मी येतो आहे, असे त्याला सांगा. त्याप्रमाणे महादेवाजवळ सेवक मंडळी येऊन सांगू लागली, बाबा येत आहेत. त्याप्रमाणे बाबा त्याच्या बेडजवळ आलेत. आणि त्यांनी त्याला विचारले, काय झालं तुला? तेव्हा तो बाबांना म्हणाला, बाबा मी जिवंत राहू शकत नाही. तेव्हा बाबांनी विचारले, जिवंत न राहण्याचे कारण काय? तो उत्तरला, पहा, माझे दोन्ही डोळे वर चढले आहेत. तेव्हा बाबांनी त्याच्याकडे पाहून म्हटले, तुझे दोन्ही डोळे ठिकाणावर आहेत. तू पुन्हा पुन्हा तेच ते सांगू नकोस. हे चांगले नाही. तुला काहीही होत नाही. मग मी आता काय करू असे पुन्हा महादेवने बाबांना विचारले असता बाबा म्हणाले, तू फक्त भगवंताला, बाबा हनुमानजीला समोर ठेव व चिंतन कर. इतके बोलून बाबा डॉक्टरांच्या ऑफिसकडे गेले. ऑफिसमध्ये येऊन डॉक्टरांना ते म्हणाले, ऍडमिट करायला 4.5 तास झालेत. आपण रोगाचे निदान करू शकले नाही. म्हणून आमची केस आम्हाला परत करा. तेव्हा डॉक्टर बाबांना म्हणाले की तुम्ही पागल झाला आहात काय? केस परत नेऊन काय करणार? तेव्हा बाबांना खूप राग आला. ते डॉक्टरला म्हणाले, डॉक्टर आता मला पागल म्हणू नका. तुम्ही पागल झाले आहात. आपण मला यापूर्वी मूर्ख म्हणालात. मी स्वतःला महामूर्ख म्हणवून घेतले. पण लक्षात ठेवा, लोक मला बाबा म्हणतात. मी आपल्या अधिकारात आलो म्हणून मला काहीही बोलू नका. बाबांना ओळखा नाही तर तुमचे फार मोठे नुकसान होईल. माझी केस मला परत करा. तेव्हा डॉक्टरांना खूप राग आला. डॉक्टरांनी रजिस्टर बाबांच्या समोर सहीकरिता ठेवले आणि म्हटले यावर सही करा. पुन्हा जर केस आणली तर मी पुन्हा ती परत घेणार नाही, असे तावातावाने डॉक्टरांनी बाबांना सांगितले. तेव्हा बाबांनी त्यांना म्हटले की, मी पुन्हा केस तुमच्याकडे आणणार नाही. गरज पडली तर खाजगी दवाखान्यात घेऊन जाईन, असे सांगून बाबांनी रजिस्टरवर सही केली. सर्व कागदपत्र घेऊन बाबा महादेवच्या बेडजवळ आले आणि आईला म्हणाले, चला, आपण घरी जाऊ. त्यावेळेस महादेव झोपला होता. बाबांनी हे पाहिले होते की, जेव्हा रजिस्टरवर त्यांनी सही केली तेव्हाच त्याला झोप लागली. आई बाबांना म्हणाली, आताच महादेव झोपला आहे. थोडे हळू बोला. बाबांचे बोलणे ऐकून महादेव जागा झाला. हे पाहताच बाबा त्याला म्हणाले, चल महादेव, आपण घरी जाऊ. त्यावेळेस महादेव बाबांना म्हणाला की, माझा उपचार येथे होत नाही, म्हणून आपण घरी जाऊ. आता मला बरे वाटते. यानंतर बाबा आईला म्हणाले की, तू महादेवला कपडे घालून दे, कारण तो आजारी आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की केस सिरियस आहे. हे ऐकून महादेव स्वतःच उठून उभा राहिला आणि आईला म्हणाला, दे माझे कपडे, मी स्वतःच घालतो. मी कुठे सिरियस आहे. कपडे घातल्यावर ते सर्व वार्डाच्या बाहेर यावयास निघाले. तेव्हा बाबा महादेवला म्हणाले, मी तुला धरून हळूहळू रिक्षाजवळ घेऊन जातो. कारण डॉक्टर म्हणतात, तू सिरियस आहेस. त्याप्रमाणे बाबांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो म्हणाला, नको, मी स्वतःच रिक्षापर्यंत पायी चालतो. आणि स्वतः चालत चालत रिक्षाजवळ आला. तत्पूर्वी बाबांनी मारोतरावांना रिक्षा आणावयास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी रिक्षा आणून वार्डासमोर उभा ठेवला होता. सर्वजण वार्डाबाहेर येऊन रिक्षाजवळ आले. त्यानंतर आई आणि महादेव रिक्षाने घरी परत आलेत. बाबांबरोबर आलेली सेवक मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक बसने गोळीबार चौरस्ता येथे आले आणि आपापल्या घरी गेले. घरी परत आल्यावर बाबांनी आईला विचारले, महादेव जेवला काय? तेव्हा आईने बाबांना सांगितले की, नाही, तो जेवला नाही. त्याने फक्त 1 कप कॉफी घेतली
आणि तो झोपला आहे. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे, त्याला आराम करू दे. थोड्या वेळाने महादेवचे मामा श्री सोमाजी बुरडे हे त्यांच्या घरी आले. बाबांनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. ते ऐकून त्यांना वाईट वाटले. महादेव त्या रात्री शांतपणे झोपला. त्याला काहीही त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपून उठल्यावर तो बाबांना म्हणाला, बाबा, तुम्ही मला एक भगवंत दाखविला. माझा इतर देवांना मानण्याचा भार कमी झाला. तेव्हापासून तो एकाच परमेश्वराला मानू लागला. त्यापूर्वी मनोने दवाखान्यातून आल्यावर भगवान बाबा हनुमानजीला कापराची ज्योत लावून विनंती केली होती की भगवान बाबा हनुमानजी, मी आपणाच भगवान नाही असे म्हटले होते. परमेश्वर कोणी नाही, मानव सर्वेसर्व आहे असेही म्हटले होते. ही माझी फार मोठी चूक झाली आहे. त्यामुळे मला खूप त्रास झाला. तरी आपण मला क्षमा करा. यापुढे मी एकच भगवंताला मानीन. परमेश्वर हा सर्वेसर्व आहे, मानव कोणीही नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अंतरात्म्यातून जे शब्द निघाले त्यामुळे डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरले. ते अंतरीचे बोल आहेत, म्हणून शब्द हाच परमेश्वर आहे हेही सिद्ध होते. तसेच बाबांच्या शब्दांचा अनादर करणे हा परमेश्वराचाच अनादर आहे हेही या प्रसंगापासून शिकावयास मिळते. परमेश्वराचा हा चमत्कार पाहून, परमेश्वर वेळेनुसार परिस्थिती पाहून तो मानवाच्या भावनेनुसार कार्य करतो व त्याला शिकवितो. तो महान दयाळू आहे, त्याची महान शक्ती आहे. हाच महादेव आज डॉक्टर मनोज ठुवरीकर या नावाने अमेरिकेत व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहे. डायरेक्टर ऑफ सर्जिकल रिसर्च या संस्थेत तो जगातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांमध्ये 7व्या क्रमांकाचा शास्त्रज्ञ आहे. हीच त्याला परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे. आम्ही सांगितलेली माहिती आवडली असल्यास मानव धर्म की जय या चॅनलला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. वर का पहिल्यांदा भेट दिली असल्यास सबस्क्राईब आवश्यक करा. शेअर, लाईक, कमेंट व सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद व आपणास प्रेमपूर्वक नमस्कार.